हे बघा चाळणीवर नंबर आहे, नंबर असे इथे 2 आहे, हा 2 नंबर आहे चाळणी बरोबर. टाकताना ही अशी टाकायची बसली. आता इथे बघा इथे ना गॅप राहतो बरोबर. नवीन असते ना तर थोडस नॉर्मल असं करून घ्यायचं. फिटिंग केलं ते लॉक करून द्यायचं, टाईट करून द्यायचं. त्यानंतर रिंग अशी उलटी पकडायची. ओके. आणि जो बारीक रिंगचा कपडा असतो इकडे जाडा पट्टा आहे बघा बरोबर, आणि इकडे बारीक पट्टा आहे, तर मग तो बारीक पट्टा असा टाकला मी रिंग उलटी पकडून बरोबर. आणि याच्यामध्ये असा हँगिंग करून दिला, अटकून दिला याच्यामध्ये. ओके. हे अशा पद्धतीने लॉक करायचे. किती किलोचं या अशाने डायरेक्ट असं लॉक करून टाकायचा. किती किलोचा डबा आहे हा 5 ते 6 किलो बसता याच्यामध्ये. हे बघा याच्यात असा पहिले मागचा कोपरा अटकवायचा आणि मग पुढचा कोपरा अटकवायचा. हे झालं बरोबर. पिन लावली समजा आपण बरोबर. हा MCB बरोबर, हा ऑन करून द्यायचा. त्यानंतर आता हे क्लोज आहे पूर्ण बरोबर. क्लोज असल्यामुळे जसं जसं आपल्याला काटा कितीपर्यंत पाहिजे 13 पर्यंत पाहिजे. 15च्या पुढे रेड अलर्ट आहे, मग आपण 13 पर्यंत जास्तीत जास्त ठेवू शकतो. मग इथून हे कंट्रोल करायचं. 15 2 हा 15च्या आत आहे ना, म्हणजे 13 14 13वर ठेवलं म्हणजे 14वर कंट्रोल होतो. 13 14 13 14 असा कंट्रोल होत राहतो. जर तुम्ही 15वर ठेवला ना मग तो 16वर जातो, ओव्हरलोड मध्ये जातो. मग 13वर ठेवायचा, सेट करायचा, ऑटोमॅटिक तो 14 बी होतो 12 बी होतो त्याच हिशोबाने. आता मग हे त्याच्यासाठी असतं हे सेट करायला. याच्यातून धान्य जास्त जातं हळूहळू. जेवढे कमी सोडायचे ना तेवढे त्या हिशोबाने आपण आहे ना कमी कमी नंबर करायचे. जेवढं धान्य जवळ सोडायचं तेवढं हे करायचं. पण आपल्याला जास्तीत जास्त 15च्या आत ठेवायचं आहे. मग आपण त्या हिशोबाने 6वर 5वर जो सेट होईल त्या हिशोबाने सोडायचा. जर बाजरी असेल, नागली असेल, तांदूळ असेल तर बारीक कडधान्य असेल ते पटकन जातं. याच्यामुळे मग जर गावाला तुम्ही 6वर ठेवत असाल तर मग ते बाजरी कडधान्य असेल किंवा ज्वारी किंवा नागली तांदूळ असेल मग त्याला 6वर ठेवून नाही चालणार, त्याला 3वर ठेवावं लागेल. कारण की ते कमी याच्यामध्ये पटकन मोठा घास जातो खाली. त्याच्यामुळे मग तुम्ही हे करत जा आणि 15च्या आतच ठेवा. बाकी तुमचं काम झालं, ॲटोमॅटिक तो काटा 5वर येऊन जाईल. म्हणजे मग नंतर तुम्ही ऑफ करून द्या किंवा चालू याच्यात जरी ऑफ केली तरी काही प्रॉब्लेम नाही. लाईट गेली किंवा काही प्रॉब्लेम आला याच्या तोंडामध्ये जो घास साचलेला असतो तो ब्रशने फक्त काढून घ्या बस. बाकी काही करू नका. परत लॉक लावून चालू करून द्या, लगेच चालू होऊन जाईल. बरं. आता खारीक खोबरा मसाला जर जळायचा असेल हे तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि याच्या ऐवजी हे चेंबर लावायचं तुम्हाला. खाली खोबरं पण होतं. खारीक खोबरा मसाला त्याचं प्रमाण फक्त तुम्हाला काय करावं लागेल. जर समजा खोबऱ्याचे 2 तुकडे टाकले तर खारकाची बी 1 तुकडा टाकावा लागेल बरोबर. हे याच्यात लॉक करायचं असतं. हे बघा असं. आता हे झालं, इथून तोंड ओपन होतं याचं. आणि ब्रश घ्यायचा, जे काही खारकाचे तुम्ही टाकाल थोडे थोडे खारीक वगैरे असं ढकलत जायचा. हळकुंड असेल, हळकुंडाचे 5 तुकडे करायचे, 2 तुकडे याच्यातून टाकून टाकायचे. फक्त जाळी लावताना तुम्हाला मोठी नंबरची जाळी लागावी. सगळ्यात मोठी नंबर 6 नंबरची जाळी, जी काही 8 नंबरची काय असेल ती सगळ्यात मोठी जाळी लावायची आणि त्याच्यानंतर जाळी छोटी 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 करत आणावं लागेल त्याच्या खारी खोबऱ्यामध्ये. पण जर कडधान्य असेल डायरेक्ट तुम्ही 2 नंबरची चाळणी लावा, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यापेक्षा चिकन बारीक पीठ लागत असेल तर मग 1 नंबरची चाळणी लावा बस. आणि क्लिनिंग करताना काय करायचं तुम्हाला, क्लिनिंग करायला एकदम सोपं आहे. आता डब्बा जिथे ठेवलेला आहे आपण त्याच्या खाली एखादा न्यूजपेपर आथरून द्यायचा. न्यूजपेपर आथरला हे करून घ्या. त्याच्या अगोदर हा समजा याच्यात पीठ जमा झालेला आहे, झटकून घ्या.
घ्यायचं, ओपन करून घ्या आणि हे आपलं रेडी होईल. समजा इथे तुम्ही न्यूजपेपर आथरलेला आहे आणि तो न्यूजपेपर ठेवला किंवा कोणी ठेवा ते मला सोयीस्कर वाटेल. आता हे आतलं क्लिनिंग कसं करायचं असतं, ही जाळी काढून घेतली आपण फक्त नॉर्मल रेग्युलर पद्धतीने. म्हणजे पण महत्वाचं म्हणजे जी चाळणी जिथे राहते ना आपली त्याचा मागचा बेस क्लिअर ठेवा. हे बघा हा क्लिअर ठेवा. हा जर नाही क्लिअर राहिला तर ती चाळणी ना हळूहळू हळूहळू हळू पुढे येते आणि चिपकन नाही ते पाठीमागे चिपकून ते मग चाळणी पुढे येते. मग मागे ढकलता पण ते जातच नाही, म्हणून ते मागे मग पुढे खरडून घ्या बस, बाकी काही करू नका. एवढंच आहे याच्यामध्ये. पिशवी देणार होते ना 10 किलोची. हा काय पिशवी ती 10 किलोची ना दुकानातून घेऊन टाका. त्याचे वेगळे चार्जेस येतात. ते काही आपल्याला काय तुम्ही आले दुकानात उद्या म्हणा किंवा जसं चेक होईल तसं घेऊन टाका. ठीक, काही शंका अजून नाही. समजलं व्हिडिओ? ओके. काय वाटलं तर शेटला कॉल करा माणूस ये ओव्हर होत नाही. हा आणि कसं आहे माहिती का, आता हे नवीन आहे ना, याला कलरिंग वगैरे केलेलं असतं त्याच्यामुळे होतच नाही.